Now friends, today we will see next examples. First example, that is cos of bracket x square plus a square. First we assume given function is in the form of y. Let y is equal to x square plus a square. Now differentiate with respective to x. Differentiate with respective to x. Therefore derivative of y is equal to derivative of cos of x square प्लस a स्क्वेअर. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कंपोजिट फंक्शनने सॉल्व्ह करायचं आहे. ही जी टर्म आहे पहिले आपल्याला डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यावा लागेल cos x चा. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x दॅट इज निगेटिव्ह sin x. हा स्टँडर्ड फॉर्म आहे. देयरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x दॅट इज मायनस sin ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. अगेन फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ब्रॅकेट दॅट इज x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स फाइंड करतोय. विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स म्हणजे या ब्रॅकेट मध्ये एक्स असलेल्या टर्म कोणत्या तर फक्त एकच आहे. नंतर जेवढ्या टर्म्स असतील विदाउट एक्स त्या काय असतील कॉन्स्टंट फॉर्म मध्ये असतील. या ठिकाणी a चा स्क्वेअर जरी a हा व्हेरिएबल किंवा इंग्लिश व्हेरिएबल असलाय तरी सुद्धा तो कॉन्स्टंट आहे कारण आपण विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स डेरिव्हेटिव्ह फाइंड करीत आहोत. Therefore negative sin of x square plus a square. Derivative of x square we know derivative of x raised to n that is n into x raised to n minus 1. Therefore derivative of x square is twice x and derivative of x square that is 0. Therefore answer of this example is negative 2x into sin of x square plus a square. आपण काय केलं निगेटिव्ह twice x ला पुढे लिहिलं. Second example, square root of y is equal to square root of e raised to 3x plus 2 plus 5. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर फंक्शन पहिलं फंक्शन कोणाचं दिलेलं आहे रूटचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x that is 1 upon 2 root x. रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 रूट x असतो. त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये जे फंक्शन्स दिलेले आहेत ते e raised to x चं फंक्शन आहे. आपण 11th स्टँडर्ड मध्ये सर्व फॉर्म्युले शिकलेलो आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x that is e raised to x. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x च असतो. त्याच्यात काहीही बदल होत नाही. Therefore differentiate with respect to x. Differentiate RHS dy by dx is equal to differentiate square root of e raised to 3x plus 2 plus 5. Differentiate e raised to x. Differentiation of square root x. We know derivative of square root x that is 1 upon 2 times square root x. Therefore 1 upon 2 times square root of e raised to 3x plus 2 plus 5. हा झाला रूटचा डेरिव्हेटिव्ह. आता रूट मध्ये ज्या ज्या किमती असतील त्यांचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. रूट मध्ये असलेल्या किमती डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to 3x plus 2 plus 5. 5 is a constant function. Therefore derivative of 5 is 0 is equal to 1 upon 2 times e raised to 3x plus 2 plus 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह हा e raised to x च असतो. म्हणून या फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह असेल तो तोच येईल e raised to 3x plus 2. x च्या फॉर्म मध्ये आपल्याजवळ कोणती किंमत आहे तर 3x plus 2 हे फंक्शन आहे. अगेन फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ पुन्हा आपल्याला e raised to x म्हणजे x चा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. कंपोजिट फंक्शन आहे चेन रूल आहे. e raised to डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x plus 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 that is 0. Therefore e raised to 3x plus 2 upon 2 times e raised to 3x plus 2 plus 5. Derivative of 3x. 3 is a constant. Derivative of x is 1. Therefore answer is only 3. Derivative of 2 that is 0. E is equal to 3 into e raised to 3x plus 2 upon 2 times e raised to 3x plus 2 plus 5. This is the answer. Now third example, log of tan of x by 2. Y is equal to log of tan of
एक्स बाय 2. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण व्यवस्थित विचार केला तर पहिलं फंक्शन प्रॉपर फंक्शन लॉगचं आहे. प्रॉपर फंक्शन लॉगचं आहे. नंतर आतमध्ये असलेलं फंक्शन टॅनचं आहे. मग पहिले आपल्याला सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह हा कुणाचा हे करावा लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स याचा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तर 1/x असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x दॅट इज 1/x. नंतर tan x चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x दॅट इज sec²x. या दोन फॉर्म्युलांचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ tan ऑफ x बाय 2. Therefore log x, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x दॅट इज 1/x. log x चं जे फंक्शन आहे ते tan x by 2 आहे. Therefore 1/tan x by 2. Again find derivative of tan x by 2. Again derivative of x by 2. पुन्हा आपल्याला tan फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर tan ला जे फंक्शन अप्लाय x by 2 त्याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. Therefore 1/tan x by 2. Derivative of tan x by 2 that is derivative of tan x that is sec²x. Therefore sec²x by 2. Again derivative of x by 2. 1/2 is a constant function. Derivative of x. Derivative of x. X is a derivative of x is 1. Therefore sec²x by 2 divided by tan x by 2 into 1/2. फर्दर आपण काय करू, 2 हा पुढे लिहू. Now next example, fourth example, that is also very simple. Y is equal to square root of tan of root x. We know derivative of tan x that is sec²x and derivative of root x, derivative of root x is 1/2 root x. Therefore differentiate with respect to x. Differentiate y, therefore dy by dx. Differentiate this term, derivative of tan of root x. We know derivative of tan x that is sec²x. Sorry, first find derivative of root x. First function is a root function. Therefore derivative of root x that is 1/2 root x. 1/2 times root means tan root x. Again find derivative of tan of root x. Then again find derivative of root x. tan फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यानंतर tan फंक्शनला अप्लाय असलेलं फंक्शन कोणतं आहे ते रूट x आहे, म्हणून त्याचा सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेणं गरजेचं आहे. Therefore 1/2 times tan root x. Derivative of tan x that is sec²x, sec² root x into derivative of root x. Derivative of root x is 1/2 root x. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सिंप्लिफाय केल्यानंतर न्यूमरेटरला sec² root x जसाच्या तसा राहील. 2 into 2 4 root x मी पुढे लिहून घेतो, root x into square root of tan of root x. मागे जरी राहू दिलं असतं ते तरी सुद्धा चाललं असतं. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, cos of root of cosec of root of cos x. Next example, y is equal to cosec of root of cos x. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण विचार केला तर पहिले डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यावा लागेल, cosec x चा. त्याच्यामुळे आपल्याला cosec x चा स्टँडर्ड फॉर्म आठवावा लागेल. cosec x is equal to derivative of cosec x is negative cosec x into cot x. cosec x चा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह cosec x आणि cot x हा असतो, त्यांचा मल्टिप्लिकेशन असतो. पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x that is 1/2 root x. पुन्हा रूट मध्ये असलेलं फंक्शन cos x आहे, cos x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x
दॅट इज मायनस साइन एक्स. या पद्धतीने आपल्याला अप्लाय करणं गरजेचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन मीन्स कोसेक ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स दॅट इज निगेटिव्ह कोसेक इंटू कॉट एक्स. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म निगेटिव्ह, जसा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म दिलेला असतो त्याच पद्धतीने फक्त एक्स ची जागा या ठिकाणी या ब्रॅकेटने घेतलेली आहे. कोसेक एक्स, एक्सच्या जागी आपण काय करणार तर ब्रॅकेट लिहिणार कोसेक स्क्वेअर रूट कॉस एक्स इंटू पुन्हा त्या ठिकाणी कॉट एक्स आहे त्याला मल्टिपल, कॉट एक्स म्हणजे कॉटला एक्स असलेला मल्टिपल स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स. अगेन डिफरन्शिएट. आता हे झालं आपलं कोसेक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा आहे? रूटचा. अगेन डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ कॉस एक्स. हा स्टँडर्ड फॉर्म विद्यार्थी मित्रांनो. देअरफॉर निगेटिव्ह कोसेक एक्स, कोसेक ऑफ कॉस ऑफ एक्स इंटू कॉट ऑफ square root of cos x into derivative of root function that is 1 upon 2 root x, 1 upon 2 into cos x. Again derivative of cos x, derivative of cos x that is negative sin x. फक्त करायचं काय आहे तर सर्वांना एकत्र लिहायचं, ते असेल त्याचं फायनल. Now derivative of sine of log x, y is equal to sine of log of x. First find derivative of sine x. We know that derivative of sine x चा derivative हा cos x असतो. नंतर आतमध्ये असलेलं फंक्शन कोणतं फंक्शन आहे? log x. Derivative of log x चा derivative असतो 1 upon x. Therefore differentiate with respect to x. Derivative of y that is dy upon dx. Again find derivative of sine of log of x. Derivative of sine x that is cos of log x. संपूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. sin x ला अप्लाय असलेलं फंक्शन सुद्धा आपण ब्रॅकेट मध्ये लिहितो. नंतर ब्रॅकेट मध्ये असलेल्या फंक्शनचा म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. We know derivative of log x that is 1 by x. Therefore cos of log of x into 1 upon x. Therefore answer is 1 upon x into cos of log of x. This is the final answer. Now last example. Y is equal to log of x square plus 4. Find derivative of y is equal to log of x square plus 4. Now differentiate with respect to x. Therefore dy upon dx is equal to d upon dx into log of x square plus 4. We know derivative of log x that is 1 upon x. Derivative of this function is 1 upon x square plus 4. Again find derivative of this bracket means x square plus 4 is equal to 1 upon x square plus 4 derivative of x square plus derivative of 4 is equal to 1 upon x square plus 4 derivative of x square that is twice x, derivative of 4 is 0. Therefore 2 into x upon x square plus 4. Thank you friends. Next part we will see next lecture.